भारत पुढील 5 वर्षात 500 अब्ज डॉलरची अमेरिकी उत्पादनं खरेदी करणार आहे। त्यात ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रावर केंद्रित ही खरेदी असेल। अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादनं, विमानं आणि विमानाचे सुटे भाग, मौल्यवान वस्तू यासोबतच तंत्रज्ञान उत्पादनं, कोळसा खरेदी करण्याचा भारताचा मानस आहे। या व्यापार करारातून भारत आणि अमेरिकेदरम्यान असलेले व्यापार संबंध अधिक दृढ होणार असून दोनही देशांमधील मैत्रीही अधिक वृद्धिंगत होणार असल्याचा दावा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केला। पाहूयात। भारत अमेरिका व्यापार संबंध अधिक सुधारणार। द्विपक्षीय बैठकीदरम्यान महत्त्वाच्या कराराची घोषणा। सर्व देशांशी संतुलन ठेवण्याची भारताची रणनीती। अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त शुल्क लावल्यानं आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संघर्षाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिका या दोनही देशांमध्ये काही काळ तणाव निर्माण झालाय। मात्र अमेरिकेमधील संबंध पुन्हा सुधारण्याच्या दिशेनं पाऊल पडतंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात नवी दिल्लीत सविस्तर चर्चा आहे। व्यापार, व्हिसा नियम, ऊर्जा सुरक्षा, दहशतवाद, संरक्षण सहकार्य आणि पश्चिम आशियातील वाढता संघर्ष या महत्त्वाच्या विषयांवर दोनही नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। रुबियो यांनी भारताला अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा रणनीतिक भागीदार म्हटलंय। भारत अमेरिका संबंधांची गती कमी झालेली नाही असंही स्पष्ट आहे। India, because our interests are growing, we have relationships with all the parties involved. I mean, we are seeing this in the Ukraine conflict as well, where we have, very strong relations with Russia, we have it with Europe, we have it with Ukraine as well, we have it with the United States. And then the question is, how do you manage them, all of them? So in that sense, yes, it is multi-alignment because today's India has that range of interests which require us to manage multiple accounts. जगातला संघर्ष संवादातून सोडवला पाहिजे। समुद्री व्यापार सुरक्षित राहायला हवा। आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर हा झाला पाहिजे। बाजारपेठ आणि संसाधनाचा दबावाकरता वापर होऊ नये। विश्वासार्ह भागीदारी आणि मजबूत पुरवठा साखळी आवश्यक आहे। परराष्ट्र धोरणातील अशी स्पष्ट भूमिका एस जयशंकर यांनी मांडली आहे। तर भारत आणि अमेरिका यांच्यातला मोठा व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप येऊ शकतं असे संकेत देत दोनही देशांच्या हिताचा आणि दीर्घकाळ टिकणारा करार करण्याच्या दिशेनं मोठी प्रगती आहे असं रुबियो यांनी म्हटलंय। व्यापार, ऊर्जा, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, अणुऊर्जा आणि दहशतवाद विरोधी सहकार्यावर चर्चा झाल्याचं ते म्हणताय। मंगळवारी होणाऱ्या क्वाड देशांच्या बैठकीतही दोनही देशांचे उच्च पदस्थ सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे। भारताचे अमेरिका, रशिया, युरोप, युक्रेन या आखाती देशातील संबंध हे देखील महत्त्वाचे आहेत। सर्व देशांशी संतुलन ठेवणं भारताकरता आवश्यक आहे। आजचा भारत अनेक देशांशी संबंध ठेवून स्वतःचं हित जपत असल्याची ग्वाही भारताकडून देण्यात आली आहे। ऊर्जा क्षेत्र, भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणार। भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याकरता या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य। तंत्रज्ञान क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर निर्मिती, सायबर सुरक्षेवर भर। IT, इंजिनिअरिंग, AI या क्षेत्रात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार। कृषी क्षेत्र, शेती आणि अन्न प्रक्रिया वाढवण्याकरता कृषी क्षेत्रावर जास्त लक्ष दिलं जाणार। एकमेकांकडून शेती उत्पादनं आयात निर्यात करून व्यापार सोपा करण्यावर मदत असणार। आयात निर्यात शुल्क, पुरवठा साखळीच्या मजबूतीमुळे बाजारातील महागाई नियंत्रणात राहणार। देशांमधील व्यापार वाढल्यानं आयात निर्यात शुल्क कमी होणार। नवी दिल्लीतील भारत मंडपम
या ठिकाणी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 वर्षानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात मार्को रुबियो यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केलाय. या कार्यक्रमात जमलेल्या शेकडो नागरिकांना स्पीकरवरून संबोधित करताना ट्रम्प म्हणतायत की मला भारत आवडतो, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात, मोदी महान आहेत, माझे मित्र आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध यापूर्वी इतके घनिष्ठ नव्हते. भारत माझ्यावर आणि आमच्या देशावर 100% विश्वास ठेवू शकतो. ही बाब भारत आणि अमेरिकेचे वाढत्या संबंधाचं प्रतीक आहे. 500 अब्ज डॉलरच्या अमेरिकी वस्तू खरेदी संदर्भात रुबियो यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे केंद्र सरकारवर टीकास्त्र आहे. तडजोड केलेले पंतप्रधान आपल्या चांगल्या मित्राला खुश करण्याकरता मर्यादा ओलांडतायत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. आधीच रुपयाचं अवमूल्यन आहे. या आयातीतील वाढीमुळे रुपयाचे आणखीन काही अवमूल्यन होणार का, असे अनेक सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केले. उभय देशांमधील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि महत्वाकांक्षी उपक्रमांवर चर्चा झाल्यामुळे या उपक्रमाचं उद्दिष्ट 2030 पर्यंत उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार अभूतपूर्व उंचीवर नेणारे असल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय. विरोधकांनी यावर सडकून टीका केली असली तरी येणाऱ्या काळात ही भागीदारी भारताकरता किती पोषक ठरतीये हे सरकारला सिद्ध करावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.